रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी पारंपरिक ज्वारीच्या पिठाची कुरडी बनवणार आहे। ही कुरडी खूप टेस्टी आणि सोप्या पद्धतीने बनते। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण एका पातेल्यात 2 गडवे पाणी आणि 2 कप ज्वारीचं पीठ मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या प्रकारे रवीच्या साहाय्याने पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला या पिठामध्ये 2 चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता गॅसवरती मोठ्या गंजात 3 गडवे पाणी घालून घ्यायचं आहे या गडव्याच्या मापाने। आता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण मगाशी तयार केलेलं पीठ कालवून घेणार आहोत। याप्रमाणे पीठ कालवत असताना आपल्याला चम्मच एकसारखा फिरवत राहायचा आहे आणि पीठ थोडं थोडं करून घालायचं आहे, त्यामुळे पिठाच्या गुठळ्या होणार नाही। आता आपल्याला अर्धी वाटी तीळ घ्यायचे आहे आणि हे तीळ या पिठामध्ये घालून घ्यायचे आहे। आता हे तीळ आपल्याला पूर्ण मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे। तर 15 ते 20 मिनिट आपल्याला हे मिश्रण एकसारखं चम्मचच्या साहाय्याने फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही येथे बघू शकता आपल्या पिठावरती छोटे छोटे असे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच आपले पीठ तयार आहे। आता हे पीठ थोडं थंड झालं की आपल्याला लगेच कुरड्या घालायला घ्यायच्या आहे। थोडं थंड होऊ द्यायचं, म्हणजे थोडी वाफ कमी झाली की लगेच कुरड्या करायच्या आहे। चला तर मग मी आता टेरेसवरती आली आहे, ज्यावर आपल्याला कुरड्या घालायच्या आहे ना, तो कापड सर्वात आधी ओला करून घ्यायचा आहे आणि नंतरच त्यावर आपल्याला कुरड्या करायच्या आहेत। तर मी इथे एक कापड अंथरून घेतला। आता त्यावरती आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजच्या कुरड्या घालून घ्यायच्या आहेत। तर ह्या कुरड्या घालत असताना आपल्याला जो चम्मच आहे तो अगदी हळूवारपणे फिरवायचा आहे, नाहीतर आपल्या कुरड्या काढताना तुटू शकतात। तुम्ही बघू शकता याप्रमाणे एकदम हळूवारपणे आपल्याला कुरडी घालून घ्यायची आहे। आता सर्व कुरड्या घालून झाल्यानंतर आपल्याला या कापडाच्या चारही बाजूंनी वेठ ठेवायचं आहे याप्रमाणे, जेणेकरून कापड उडणार नाही किंवा तो पालथा कुरड्यांवरती पडणार नाही। आता माझ्या सर्व कुरड्या घालून झाल्या आहेत आणि या कुरड्या आपल्याला अशाच दिवसभर उन्हामध्ये वाळत ठेवायच्या आहेत। तर आता संध्याकाळचे 6 वाजले आणि मी कुरड्यांना खाली घेऊन आली। आता या कुरड्यांचा कापड आपल्याला 2 खुर्च्यांवरती उलटा ठेवून घ्यायचा आहे या प्रकारे। आता यावर पाणी शिंपडून घ्यायचे आहे। सर्व कुरड्यांना आपल्याला उलट्या साईडनी ओले करून घ्यायचे आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता 5 मिनिटांनंतर हा कापड आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि कुरड्या हळूवारपणे काढून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या कुरड्या हळूवारपणे निघून येत आहेत। तुम्हाला आणखी एक काढून दाखवते मी। बघा, इथे सर्व कुरड्या मी काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या कुरड्या आपल्याला परत दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या कुरड्या मस्त अशा वाळून तयार झालेल्या आहेत। चला मग आता मी तुम्हाला एक कुरडी तेलामध्ये तळून दाखवते। तुम्ही बघू शकता आपली कुरडी मस्त अशी फुललेली आहे। तर ही कुरडी तुम्ही ओव्हनमध्ये किंवा गॅसवरती भाजून सुद्धा खाऊ शकता किंवा या प्रकारे तळून सुद्धा खाऊ शकता, खूप टेस्टी लागते। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत बाय।